घरची कामं, जसं आज मी ते करणार आहे. खूप छान कार्यक्रम होईल, तुम्ही बघा. आणि महोत्सव आहे अजून, तुम्ही पण या व्हिजिट करायला, डोंबिवलीचा आगरी महोत्सव. तर मी चालले आतमध्ये, कसं काय होईल तुम्हाला दाखवू. आणि माझा कॅमेरा आज वरूनही पकडला आहे, तर वरून थँक्यू सो मच. आता तुला बोलते, नंतर वेळ भेटला नाही मला बोलायला. तर चला आपण निघूया आतमध्ये, जाऊन सगळ्यांना दाखवायचा प्रयत्न करूया. खूप लाईक करा, खूप सपोर्ट. मैत्रिणी ज्या प्रसिद्ध युट्यूबर्स आहेत त्यांना आपण इथे बोलवलेलं आहे आणि घर चालवून चूल मूल सांभाळून प्रत्येक घरामध्ये जनजागृती करायचं काम या महिलांनी केलेलं आहे. आगरी भाषा लोकांपर्यंत कशी पोहोचेल यासाठी या दोन आपल्या आवडत्या मैत्रिणी यांचा सगळ्यात मोलाचा वाटा आहे. त्यांचं मी नाव घेते, सौ अनुराधा रोशन पाटील निळजे आणि सौ ज्योती भगवान पाटील अंबरनाथ. मगासपासून अध्यात्माने हा मैदान मंत्रमुक्त झाला, पण आता आपल्याला जायचं आहे या महिलांच्या नृत्याकडे. बघूया आपल्या भेटीला कोण आलेला आहे. त्याआधी मी आपल्या ह्या लाडक्या मैत्रिणी सौ अनुराधा रोशन पाटील निळजे आणि सौ ज्योती भगवान पाटील अंबरनाथ यांना सुद्धा व्यासपीठावर यायची विनंती करते. बघा, मंगळागौर म्हटलं तर श्रावणामध्ये खेळणारा एक खेळ. पूर्वीच्या काळात असं व्यासपीठ नव्हतं महिलांना. पूर्वीच्या काळात महिला बाहेर जायला सुद्धा त्यांना घरातले पाठवत नव्हते. मग त्या काय करायच्या, तर मनोरंजनासाठी मस्त नृत्याविष्कार करायचे. काळानुसार ते बदलत गेलं आणि त्यानुसार आपण प्रचार करत गेलो. आणि म्हणूनच आज आपल्या भेटीला खास येणार आहे इकडून रायगड जिल्ह्यातलं सखी महिला बचत गट, ज्यांचा मंगळागौर आता आपण इथे सर्वजण बघणार आहोत. त्याच्या आधी आपल्या लाडक्या युट्यूबर्स अनुराधा आणि ज्योती यांना मी व्यासपीठावर यायला सांगते. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण की आगरी भाषेला जागवायचं काम दोन महिला युट्यूबच्या मार्गे करतायत आणि आज त्या सगळ्यांच्या ओळखीच्या सुद्धा झालेल्या आहेत. बाबो बाबो काय यो भरले सगळं मैदान. अरे इकडं सगळी आवरली टुकली पिल्ल्या आणि इकडं आपलं घर आकार घरी बसलं. आणि या बायका पण काही कमी नाही, कारण यो आजचा सण, आजचा दिवस आहे तो खास म्हणजे आपल्या महिलांसाठी. अरे पण माझी बरोबर पण अजून एक बाई आले. ती बाय मला काही दिसलं नाही, कुठं गेली गई? अगं ज्योती, अगो तुला काय समजतं की नाही? आवरा मोठा आगरी कोली मस्त बोलले ना. मी बघ काय आणले. तू इथे खायला आले तर कार्यक्रम करायला आले? आता इथे खाणार आले सगळेजण. आवरा बारी बारी वास येतो मावऱ्याचा, मग खाणारच ना. खाणार की नाही तरीच बघायला आले. अगं हो, पण तू इथं खत घालीस तर आपल्या कार्यक्रमाचा कसा व्हायचा? इथं सगळ्यांनाच माहिती आहे. इथं लागले मच्छीचा स्टॉल, इथं लागले चिंबोऱ्या, पापलेट, सुरमई, कसं खाशील तू? त्या जाऊ दे. इकडे बघ कवरा बागरा आहे बघ. खाता का तू? बागडा खायचा? अगं आपण बागडा बिगडा खाऊ, पण आपला जो कार्यक्रम आणि इथं माहिती आहे का तुला, सगळ्या बायका मी फक्त मोठ्या गणकणी घेतलाय. हो ना बाय. बघ ना, मग ते करायला घेतल्यात का गणकणी एवढ्या मोठ्या? अगं तुला समजेल आहे काय? आता काय चालू होणार आहे? हा कोणता सीझन चालू मला सांगा का तुम्ही? मी सांगू का? सांग बचत. थंडीचा सीझन चालू आहे आणि आता पोपटी खायला चांगली असतील इकडे सगळी. बाय पोपटीच्या अगोदर पण एक सण होतं, नंतर पोपटी पेटतं.
मुली हसते बघ म्हणजे समजलं त्यांना. आता महोत्सव सुरू झाले, आता इथं बघाबघीचे कार्यक्रम चालू होतील. इथं जमवताना ये पालते बसलेली दिसली का तिला हाय तिला बाय, कोणची पोर चांगली दिसती तर लगेच तुम्ही तिला लगेच वरायला जाता. सीझन सांगू त्यांचा, लग्नाचा सीझन चालू होईल आणि मग त्यानंतर पोपटीचा सीझन. हो. अरे बाबा, लग्नात जायचं आता कोणती खायला जायचा पहिला? पहिले आपण लग्नात जाऊ. तर लग्नात जाण्यासाठी आपल्याला पहिले कोणला मान द्यावा लागतं ते सांगा. लग्नात जायचं म्हणलं तर नवऱ्याला आणि नवरीला, दुसरे कोणाला मान दिली? आता यो खाऊशी माझा डबा संपला नाही तर हिच्या डोक्यानंच टाकूस असं वाटतं. भेटा अगो नवरा नवरीचा नंतर पहिले दौलारी बायला शोधत जाता आईस. बाबा हो ना ग, त्या मी विसरलो. पण दौलतीत बाय आता भेटत पण नाही. ते आता आहे म्हणजे आता काय आता नवीन पिढी आली तर त्यांना दौलारी बाय काही समजत नाही तर ते टेपला लावतात. मग अगं जाऊ दे, पण तुला माहित आहे का 20वे अखिल भारतीय महोत्सव मध्ये आज मागोवा दौल्याचा कार्यक्रम होला. बाबा ना आता या कार्यक्रमात दौलारी बाय आल्या म्हणजे तुमच्या लग्नाला बुकिंग करायची असेल तर करूनशी जा. पक्क्या दौलारी आल्यात आया लहानपासून मोठ्यापर्यंत. हो का? मग माझ्या भावाचं लगीन जमले, मी तर तिला इथंच सुपारी देऊन जाऊ. बाय मी काय सांगता ते दौलारीला होईल पण आता ही पब्लिक बसली ना तर थोडासा नाच गाणं पण जायला पाहिजे की नाही. हो ना, तरी आपले आगरी कोळी बायकांना नाच गाण्याची पक्की हाऊस. तर मग तुला बघायचा का आज कुठला नाच आपण घेणार आहोत त्या? मला बघायचा म्हणजे मला नाचावता पण आहे. अगं ती आपली ताई बोलली ना आता मंगळागौरीचा कार्यक्रम. अगं ताई ये आणि सांग आपल्या पब्लिकला आता आपलं मंचावर इथं कुठला डान्स होणार आहे त्या? सखी महिला मंच रायगड यांचा हा सुंदर असा मंगळागौर. आणि त्या मंगळागौर मार्फत माहितीये का, एक आई म्हटल्यावर जनजागृती करतेच बरं ना. आपली मुलं असल्यावर काहीतरी जनजागृती केली गेली पाहिजे. बघा, घरातल्या प्रत्येक वस्तूचा वापर करून संसाराच्या पसाऱ्याला विसरून नाच नाच ग भैया, जरा मराठमोळ नाच नाच ग भैया, दिल खोल में आज तू नाच नाच ग भैया, हे नाच ग भैया, हे नाच ग भैया. चला तर मैत्रिणी ती मुली लोका कवडे औषध तयार असतात. नाही तर काय काय तो डोंगर काय तो डीजे, काय ती आपली लोक नाचणारी. आणि जर त्याला डीजे बँड ना भेटलं तर काय बोलतात? आये आलो आये आलो. तर असा सुंदर डान्स घेऊन येण्यासाठी आपल्याला ताई सांगणार आहे. या ताई. मस्त, छान, एकदम छान. कसं काय वाटलं मंगळागौर? एकदम मस्त. आता तुमच्या समोर सादर करत आहे दीपिका पाटील आणि दामिनी पाटील या दोन जुळ्या बहिणींनी बसवलेला मस्तपैकी छान नृत्य आविष्कार. माहितीये का, देवीचं नाव घ्यायचंय आपल्याला बरं का? हो का? चला, गाण्याचं नाव तरी काय आहे? आई तुझं देऊळ. चला मग आपण बघूया आई तुझा देऊळ. कशा नाचल्या का तुझी बाई? अगं जाम भारी ना. आताची पोरं काय नाचतील आणि आईचं गाणं लागल्यावर तर मग विचारूच नका. तो गाणं काय पण लागू दे, आमची पोरं काय सगळीच पोरं नाचायला तयार होतात. हो ना, तिथं बघत होतो तू पण अशी अशी करून नाचत होतीस त्या. तू आता लाव गाणं. लावताच का लगेच मी दाखवता नाचू. नको नको, तू नको नाचू आता. आता बाकीचे नाचायची वाजून माणसा. काय दाखवायचं पण आता पब्लिकला आपण. तुला बघायचं आहे का? मग अगं आता अंगानंतरच का तू? घेऊ का अंगण? घेऊ. हिने अंगानं लागा तुम्ही सगळी पलाल. आणि आता घेऊन यायचं आहे का आपल्याला? अगं पोलीस भाऊ, थांबा थांबा थांबा. अजून आपल्याला खूप छान कार्यक्रम करायचे. तुम्हाला माहितीये का, आपल्या या आगरी महोत्सव मध्ये शाळा आणि कॉलेज दोघांचाही सहभाग प्रचंड प्रमाणात असतो. आणि आता कोण येते माहिती आहे? कोण? RTP विद्यालय डोंबिवली तुमच्या समोर सादर करत आहे. ताई मग मी घेऊ अंगण. तर आता
इथं सगळ्या मान घेऊशी आयल्या, तुमचं काय मान बाकी हो का? नंतर देऊ द्या. तर इथं आता आयल्या त्या, तर त्यांचा विशेष म्हणजे आपला प्रश्न आपला असा पहिला मला विचारायचा आवनी पाटीलला. ना तो प्रश्न गवरगीता म्हणजे काय? ताई माहित द्या. पक्की हुशार नाही, दोस्त मैत्रीण आहे माझी, भाषा हीच चालेल ना बाय? काहीच हा, त्या आता आपला खाली मला उतरवते. शुद्ध विधी येणार नाही, मी शिक्षण झाले तरी मी अशीच बोलेन, तर आपली भाषा तशी आहे ना. मलाच पहिला प्रश्न अमुकाला विचारायचा. आई आता इथं अहो, सगळं आई इथे सांगते. कोणाला तू माहित नाही, त्या औल लावलं पोराला पण तू माहित नाही. आवडी पाटील म्हणजे कोण तर काय दाखवतील तुझा फोटो. गवला म्हणजे जाम जणांना माहीत आहे, पण बरंच अशी गोष्ट झालेली आहे का सध्या आपण सोशल मीडिया मोबाईलच्या नादान शिक्षणाच्या नादान आमच्यासारख्या मेकअप करणाऱ्यांच्या घरासाठी काय काय आणले, साग आणले, उमर आणले, चंदन आणले, असं 5 प्रकारची झाडं आणायची. आणि मग नंतर कसा होता ती कारवीची आहे ना, तिला कशी पण नव्हती दिवाय. आता लोक जाताना इका म्हणतात, पहिले अशी पद्धत होती का वाजंत्री मूल काय जाऊ द्या कारवीला, वाजंत्री कारवीला आणायला जायचा, वाजत गाजत ती कारवी आणायची. वाजंत्री मूल काय जाऊ द्या कारवीला, वाजंत्री मूल काय जाऊ द्या कारवीला, वाजंत्री आयत तुमचे डोंबुल शाळा, वाजंत्री आयत तुमचे डोंबुल शाळा. दशेराचे पाणी निघून गेलं वरचे गाजवलं जोशी दादा घरातून बोल जोशी दादाची आमचा लोकराम आम्हाला तयारी कर. जोशी दादाने काय केलं, काढलं पुस्तकांचं पार, काढलं उपतींचं पूर, जोशी वाचिका पडतीचा जोशी शेवटाला आलाय बैलो आहे सांगाली. चालुसऱ्याची मला रंगली, धरणी माताची मला रंगली, विष्णुदेवाची मला रंगली, ब्रह्मदेवाची मला रंगली, धरणी माताची मला रंगली. मूर्ता जीवन गाई गाई निघून गेलं सर्व घरी, थोडं बोल सर्वी दादाची आमचा लोकराम आम्हाला तयारी कर. सर्वी दादाने काय केलं, हाती जिती खंती कोरली, निघून गेला शेती माते घावातीला खायची माती खंती सारी, पडण्याखाली करी येणे ढोक्या गुडक्या भजे देवी, शिरी बस केवली येणे हलत मला चालत आला टाकली दारीची अंगरी. सर्वीन बाईने काय केला, हाती जेती लागू घरा, निघून गेली सरवरा, घरात येणे घाशी गेला, घरात येणे भरी. टाळ्या कमी पडतायत बरं का. तसेच दौलाने श्रीमती बेबीताई भरत पाटील यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय. दौलाने श्रीमती बेबीताई भरत पाटील, डॉक्टर प्रमिला श्रीराम पाटील, सौ अपर्णा गणेश पाटील, डॉक्टर ताई काहीतरी खावायला घेशील ना बोलू आता. खायला गेले, मी जाम हॅपी आहे. कार्यक्रम कसा झाला? भारी, एक नंबर. काय? 1, 2, 1 नंतर दुसरा आहे. तर चला मित्रांनो, कार्यक्रम खूप छान झाला आणि अजून कार्यक्रम चालू आहे, पण मला हे दाखवायचं आहे सगळं. तर आपण दरवर्षी दाखवतो सगळे स्टॉल वगैरे आपल्या ब्लॉगमध्ये. तर पर्सनली सगळ्यांना भेटून आम्ही सगळ्यांना दाखवलं. रास भूक लागले, चल आधी काहीतरी खाऊ. माझे फोन नाही दिली. नाव काय? जिया. माझ्या पोरीचं नाव पण जिया आहे. तिला अण्णांना मला हिची आठवण आली. जिया नावाच्या मुली क्यूटच असतात. आता माझी पण ऐकली घरी. खूप सुंदर दिसतंय. म्हणजे काय म्हणूया ना की खरंच म्हणजे देखो ये बनारस है, ये कलकत्ता है। आप कैसा है? मैं तो ठीक हूँ। बोलिए। दिखा, बताओ कौन सा बोलता है? ये बनारस है, ये कलकत्ता है, ये स्पेशल है, ये मगाई है, वो चॉकलेट है। काय बनवता तुम्ही? तो पाण्यात एकच आहे सगळं, त्याला नहीं ना, वैरायटी अलग अलग है ना। टेस्ट कैसा है? दिखा फिर. टेस्ट खाना है।
फायर गाव आप फायर गाव नहीं आज है चलना बस नहीं नहीं बाहेर नको मला. नहीं आप एक फायर गाव ये आशिया बस ए तोंड झालं शिला आमच्या बायचं. मेकअप काय होणार नाही ना? मेकअपची वाट लागेल माझ्या. काय गं? हा आग तर दाखवा. हाथ लगाना इसमें हे नको लावू. माझा मेकअप लगा चटकारा लागला का? माझ्या बदले आणलं त्या तुम्ही खाऊन द्या म्हणजे तुझा म्हणतात चटका लागला मला तुला. कापुराचा टेस्ट येईल. कापूर आहे काय नाही लागत. नाही तो कापूर असतो. अच्छा लागला साबीर पानवाला शाबीर पानवाला आता ह्याच्यात तुम्ही सगळे पान ठेवले. आगरी पान कुठे आपला? आगरी पान आहे ना कुठे? हे काय हे बानरच पान आहे. आगरी पान आहे ना आता मी पाक खाऊन झाले आता हे मस्त फुल केक आणि स्ट्रॉबेरी आहे 2 चॉकलेट पानचं मी टेस्ट नाही करू शकत पण तुम्ही नक्की व्हिजिट करा. काय नाव सांगा? केक लव आहे अपेक्षा मोहिते. आमच्याकडे सगळे होममेड प्रोडक्ट्स आहेत. हे नवीन प्रोडक्ट आहे केकसिकल्स, पायनॅपल पेस्ट्री, फज पेस्ट्री. खूप छान आहे दिसायला पण खूप क्यूट आहे. तर आता नंतर जेव्हा थँक्यू. प्लीज. तर आईस्क्रीम खातात आता तिकडनं पहिले ज्वेलर्सची आपण ट्रिप करूया. तिकडनं दाखवत जाऊ. सगळ्यांनी आईस्क्रीम घेते कारण दुसरं तर काय खाऊ शकत नाही. भूक लागले हातात आईस्क्रीम घेऊन दाखवू शकते मी काय माझा नवरा नाही घेते म्हणून घ्या त्याला दाखवा एवढी भूक लागली का तुझं लगेच संपली पण हां वरून माझी व्हिडिओ काढते म्हणून तो खूप जमला आहे. पण ते लगेच आईस्क्रीम संपवते. तू खाऊन घे ही पण तुला भेटेल. कसं होतं आईस्क्रीम? आईस्क्रीम बरोबर नाही कोणी येऊ नका खायला. आईस्क्रीम खायला नका येऊ पण आगरी महोत्सव फिरायला या. फिरायला या तुम्ही पण आईस्क्रीम खायला नका येऊ. आईस्क्रीम मी आहे ते खरं बोलतो. 200 मध्ये 4 आईस्क्रीम घेतलं बरोबर नव्हतं. नाही भाऊ खरं बरोबर नव्हतं ताई. अरे तू स्टेजवर जा. आपल्या इथे पाहुणे आले. आमची भाषा समजतं तुम्हाला? या इकडे मग जरा. तर पाहुणे आले कंच बोंबील गा ना. आम्ही ते बोंबील खातो. कंच बोंबील गा ना जरा. मुलं तर येतं कंच. काय नका नाव सांगा. मनमीत पेन अरे देवा एवढी पण भाषा नाही करत आता आम्ही जे काकू धन्यवाद. तर बोंबीलवाडीची जी शेप आहे चांगला करायची होती तर एकदा थोडीशी ती लावा. त्याच्यानंतर माझा आपला डोंबिवलीकरांचा दणका याला दाखवायचा आहे. सो पहिले यांची लावून घ्या आपल्या. राजा आला बोंबिलवाडीत, राणी आली बोंबिलवाडीत, हिटलर चर्चिल बोंबिलवाडीत, काला झाला रे. राजा आला बोंबिलवाडीत, राणी आली बोंबिलवाडीत, हिटलर काला झाला रे. राजा आला बोंबिलवाडीत, राणी आली बोंबिलवाडीत, हिटलर चर्चिल बोंबिलवाडीत, काला झाला रे. रायफलने ही उडवा, त्यांना लाथांनी ही तुडवा, गॅसवरती फासा, त्यांना फासावरती चढवा. युद्ध म्हणजे नुसता खेळ, नुसती राडाराडी. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, बोंबिलवाडी रे. रशिया
चल का बाय बाय. चला गाईज आपण चला भरपूर पाहुणे आपण भेटणार आहेत आणि एक व्हिडिओ शूटिंग पण करायचं फेमस नाही तर इकडे रे. तर PM भेटलेलं आहे आणि खूप चांगलं वाटलं. तसंच एक शेत दाखवलं नाही काय करतो ते काय फेमस म्हणजे एक एक रील स्टारांची एक एक काहीतरी असते टीम फेमस त्याची हे आहे आणि खूप छान करतो. तर कुठे पण चालू होतो तो लगेच मस्त वाटतं बघायला. एवढ्या घाईत का चालले आम्हाला ज्वेलरी गंठाई बघायला जसं काय आम्ही सगळ्या गंठाईच घेणार आहे. बाबा खुशी बघा खुशी. बघत असतो कुठे बोलून बघा. हे बघा एवढ्या गाडी गाडी आणल्या त्यांनी स्वस्तच देणार आम्हाला. हिला बघायला पाहिजे. नाही नाही इथे ना आठ लोक हिला बघायला पण येतात. किती तोल्याची आहे? 23 तोला. चला घरा जाऊ ताई. चल घरी जाऊ. तर गाईज हे बघा किती मस्त असं होता पण आम्हाला टाइम नाही भेटत आहे फिरण्यासाठी. फोन चालू आहेत पण एक आम्ही लास्टचा स्पॉट एक करून जातो मासळी बाजार करून जातो. काय ब्लॉग बंद केले का? कधी घेतलास? आमचं आहे काय बोललास? आपल्याच तारखेला जाऊया आपण मच्छीच्या इथे. चल मस्त तुला व्ह्यू भेटेल. चल या. मच्छी मच्छी घरचे आणले बोंबील आणि भाकरी पण माझ्या तोंडाला पाणी सुटले पण माझा उपवास आहे. लाज वाटते तुला लाज? अरे सुप्रिया तू बाउन्सर आलेस माझ्या इथे पण बोंबील खायला बसले. हे बघा सुके बोंबील आणि भाकरी एक नंबर काम चालू आहे. माझा उपवास आहे तोंडाला खरंच पाणी सुटले. ए तू घे ना त्याला दे. नाही 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 माझा उपवास आहे भाऊ तुम्ही नाही. सुप्रिया बाउन्सर गेल्या वर्षी आमची ओळख झाली गेल्या वर्षी ना गं? आणि पण अजून आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. चांगली आहे. आता आम्ही चाललोय बुक्कड आहे लगेच गेली खायला. तिला बघितलं ना सुकी मच्छी खायला लगेच पळाल्या या. चला या. कोण गावला? मावशीला इथं आलं मावशीला काही समस्या नसतील म्हणून. नाचतील कशी असू तू दरवर्षी तशीच दिसतो. काय बदल होत नाही का तुझ्यामध्ये? नाही डोकरी म्हातारी काय व्हायचं नाही. आई तशीच आहे. अजून आशीर्वाद लागू दे. अशीच राहा. अशीच मी पण अशीच राहा. तू अशीच मी पण अशीच राहा. तू पण अशीच राहा. पहिले ही बारीक होती ना आता ही फुगली. फुगली की आता अशी झाली. असं खाऊन खाऊशी फुगले मी. आवरा भारी भारी सुका मावरा एवढा खाऊशी फुगले. मग तुम्ही पण खा मच्छी. वास मस्त येतो पण. तुम्ही पण कामाचे मी नाही आता बोंबील खाल्लं. घुमर गाणं लावले. काय गाणं लावले मी? काय गाणं लावलं बघा आता. बरं गाणं लाव. मावशीला गाणी बोलत ना. तो गाणी बोल. तुम्ही बोला. गाण्याने बोलता येईल. कांचा तरी गाणी बोला. काय चला बोलायचं बोलतोच नाही म्हणा गाणं. हे ब्रदर हे बघा मस्त एकदम ताजी ताजी सुरमई आहे. सुरमई हलवा ना बांगड्या आहे का काय इथं. जेवल्या का तुम्ही? नाही जेव्हा शेवटी बघू सोडे बघू. काय मावशी? आईम चालवा मामाला बोलवा.
हे बघा याला सोडे बोलतात, म्हणजे कोलबी असते ती साफ करून नंतर तिला एकदम सुकवतात. याला सोडे बोलतात, म्हणजे नंतर ती कोलबी सारखीच लागते. तर तुम्ही या आगरी कोळी महोत्सवमध्ये इथे आहेत अजून यांचे स्टॉल शेवटपर्यंत, तर नक्की या. आमच्या बाया बाबा आमच्या आजीशी त्याला जरा सपोर्ट करा आणि या सगळेजण घेवायला. मग मी टाकतो फ्रेंड्स. तर खूप लांबून पाहुणे आलेले आहेत. तुम्ही यांना ओळखत असतील की अंबरनाथचीच आहे, मी पण अंबरनाथचीच आहे, पण आम्ही कधी भेटलो नाही, आज पहिल्यांदा भेटलेलो आहे. तर तुषार आणि शर्ली ओके. तर त्यांच्या लोकांचं लग्न होणार आहे, साखरपुडा झालेला आहे आणि त्यांनी एक सॉन्ग दोघांनी बनवलं आहे. एवढं सुंदर सॉन्ग आहे. त्या सॉन्गच्या प्रमोशनसाठी ते इकडे आता आले, म्हणजे प्रमोशन आपण भेटायलाच आले असं काही नाही आहे. तर आता आलो आहे तर आपण एक रील काढूया. तुमच्या सॉन्गमध्ये सांगा मला थोडंसं. सॉन्ग म्हणजे मराठी न्यू लेटेस्ट सॉन्ग आहे. ते सॉन्ग सोनाली सोनवणे आणि केवल बालक यांनी गायलेले. सॉन्ग खूप सुंदर आहे. एका सॉन्गमध्ये तुम्हाला ॲक्शन पण भेटेल, लव्ह स्टोरी पण भेटेल, भरपूर काय बघायला भेटेल. म्हणून प्लीज तुम्ही शार्ली ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर जावा आणि नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मला प्राऊड फील वाटतंय की अंबरनाथमध्ये मीच एक युट्यूबर आणि मीच रील काढायची आणि सगळे बोलायचे का वहिनी तुम्ही रील काढता. पण मला अभिमान आहे का आता हे लोक सुद्धा आलेत, मार्केटमध्ये उतरले आणि तुमचे व्हिडिओ खूप आधीपासून बघते. दोघांचं कॉम्बिनेशन. तर गाईस चला, अशा प्रकारे 2024चा आपला डोंबिवलीचा आगरी महोत्सव संपन्न झालेला आहे, म्हणजे झालेला आहे. आता आम्ही निघतो ब्लॉगला एंड आम्हाला करतोय. पुढची तयारी करायची जरा, त्यासाठी जरा खूप महत्वाचं काम देणार आहे मी, म्हणजे मी मोकळी कामं दिली का तुमच्याकडे. काम दिलं. आता माझ्या भावाचं लग्न जमतंय तर तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगतोय. तर आता याच्यानंतरचे ब्लॉग असतील ते ज्योतिताई तुम्हाला हँडल करायला लागतील. पुढं जे कार्यक्रम आहेत ते. आणि प्लीज गाईज 22 तारखेला आपली ट्रिप चालली आहे. पुन्हा एकदा सांगते, जेजुरी आणि शिवनेरी किल्ल्यावर. तर तुम्ही लगेच मला बुकिंग करा, अजून बुकिंग मी तर चाललेली आहे, तुम्ही पण या पटापट सगळ्यांनी. हो, अनुराधा येणार आहे, तुम्ही पण या. चला, अशाच प्रकारे ब्लॉग मी एंड करते. बाय.